ही पहा सुंदर आणि मनोरम अशी शेती दिसत आहे आणि या शेतीमध्ये या ठिकाणी एक घरटं दिसत आहे, जे आम्ही चिमण्यांचं घर किंवा पक्ष्यांचं घर म्हणतो. बायबलमध्ये असं सांगितलं आहे की परमेश्वर घर बांधतो. पण या ठिकाणी पहा, परमेश्वराने किती चांगली आणि उत्तम अशी यांना कला दिलेली आहे की सुंदर असं घर, त्या घरामध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व काही उत्तम, जणू काही एखाद्या कारागिरानं त्याची व्यवस्थित रचना केलेली आहे. खरोखर परमेश्वर या ठिकाणी त्यांना उत्तम आणि चांगलं ज्ञान देवाने दिलेलं आहे. कारण देव बायबल वचनामध्ये असलेले आहे की पक्षी चिवचिवाट करतात, तर त्या चिवचिवाटाच्याद्वारे ते परमेश्वराला अन्न मागत असतात आणि देव त्यांना ते योग्य समय काय करतो, तर अन्न देतो. हे पहा किती सुंदर आणि चांगलं असं घरटं केलेलं आहे. कारण ज्ञान बुद्धी देणारा परमेश्वर आहे. देवाने या भूतलावर कुठल्याही व्यक्तीला निराधार सोडलेलं नाही आणि म्हणून तुम्हाला आणि मलासुद्धा तो निराधार सोडणार नाही. जर एक पक्षी इतकं उत्तम चांगलं घरटं बांधू शकतो, देवाने त्याला उत्तम चांगलं ज्ञान दिलेलं आहे आणि देव त्याच्यासोबत आहे, तर तो तुमच्या माझ्यासोबत का नसेल? तो 100% तुमच्या माझ्यासोबत आहे.